गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काँक्रीटचा प्रयोग करण्याचे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे निर्देश। काजूपाडा चेनागाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे। नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यात टिकून राहावी यासाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रीटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत। फाउंटन हॉटेल ते गायमुख घाट या ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट आहे। त्यावर खडी टाकून डांबराने ग्राउंडिंग केल्यावरही हा रस्ता वारंवार उखडला जात आहे। त्यामुळे या पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक मंदावते। वाहने उलट्या दिशेने येऊ लागतात। गर्दीच्या वेळी येथील वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई अहमदाबाद रोडवर चिंचोटीपर्यंत जाणवतो। तसेच मीरा रोडपर्यंतही वाहनांचा खोळंबा होत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत दिली। त्यावर या रस्त्याचा मूळ ढाचा वाहून गेला असल्याने तेथे कोणतीही उपाययोजना टिकत नाही। मात्र वाहतुकीच्या सोयीसाठी वारंवार रस्त्याची दुरुस्ती करत असल्याची माहिती मीरा भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी दिली। त्या संदर्भात पावसाळा असल्याने खड्डे भरताना रॅपिड हार्डनिंग काँक्रीटचा वापर करण्याची सूचना नगर अभियंता प्रशांत सोनागरा यांनी केली आहे। घोडबंदर रस्त्यावरील सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता यांच्या एकत्रीकरणाचे काम पावसाळ्यामुळे थांबलेले आहे। काही ठिकाणी एकत्रीकरण झाले असले तरी मूळ रस्ता आणि नवीन रस्ता यांच्यात काही ठिकाणी अंतर पडले आहे। त्यामुळे संपूर्ण घोडबंदर रस्त्याची MMRDA लगेच पाहणी करून आवश्यक तेथे रस्ता एकसमान करावा आणि दुरुस्ती करावी। त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाने कासारवडवली सिग्नल, ओवळा सिग्नल, कापूरबावडी उड्डाणपूल येथील रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ पूर्ण करावी असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले।